खूप पुरुष मी आत्तापर्यंत पकडले पण आहेत. अनेक जण पकडतात तुम्ही अनेक जण सोशल मीडियावर पुरुष आहेत काही जण. हो, व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्ही पाहतात की ते प्रॉपर पुरुष असतात. हो. पण मुंबईमध्ये तुम्ही बघा काही ठिकाणी त्यांच्या अशा डायरेक्टली चाळीत. पुण्यामध्ये तुम्ही खूप सारे सिग्नल्सवर पाहिले असतील. जेव्हा आमच्यासारख्यांचं दुर्लक्ष होतं ना अशा गोष्टींकडे, त्यावेळी ते काय करतात त्यांचा धंदा बसवतात आणि ते बघतात इकडे कुठलाही किन्नर येत नाहीये किंवा कुठल्याही किन्नर देवताचा हा एरिया नाहीये आणि तिथे येऊन ते कुठल्याही पद्धतीने काही करत नाहीये. त्यांची बदाई नाहीये, त्यांची बस्ती नाहीये. तर हे काय करतात, की तिथे साडी घालून जाणार आणि जबरदस्ती घेणार. ते टाळ्या वाजवणार, "मी तुला श्राप देईन, इतकेच पैसे दे." मी डोळ्यांनी पाहिलं आणि असे याचे पुरावे पण आहेत माझ्याकडे असे. मी स्वतः पुण्यामध्ये 2 वेळा पकडला आहे. हां. परंतु मी त्यांना थांबवून त्यांना समजून सांगते, की व्हिडिओ काढून घेते आणि यानंतर दिसलास तर कायदेशीर कारवाई. बरोबर. म्हणून अँटी बेगर्स ॲक्ट लागू केला हं. आयुक्तांनी पुण्यामध्ये. ही समाजाची जबाबदारी आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आमचा एक एरिया असतो. आम्ही आमच्या एरियात सपोज आता मी येवल्याचे आहे, तर मी माझ्या गावामध्ये फिरते, उठते, बसते. तर मला तिथल्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या मला नाही सांगू शकतात. पण जर तिथून एखादं लांब 10-15 किलोमीटरवर गाव आहे, त्या गावामध्ये काही संबंध नाहीये, परिचय नाहीये, माझं जाणं-येणं नाहीये आणि त्या गावात कुणीतरी पुरुष साडी नेसून येत असेल, बहिरूपी म्हणतो आम्ही त्याला. तो तिथे येऊन येत असेल आणि सगळ्या गावभर मागत असेल किंवा ज्यांनी नाही दिले त्यांना त्रास देत असेल, धान्य गोळा करत असेल, दिवाळी गोळा करत असेल आणि ते सगळं गोळा करून तो घेऊन जात असेल, तर ब्लेम कोणाला होतो? किन्नरांना. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.